नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा म्हात्रे चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। छान पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये वेगवेगळी व्रतवैकल्ये येत असतात, हे आपल्याला माहितीच आहे। मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती असते आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे अन्नपूर्णा जयंती। ह्याच दिवशी आपण अन्नपूर्णेचं पूजन सुद्धा आपल्या स्वयंपाकघरात आपल्या शेगडीजवळ करायचं असतं। त्यावरती सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा ही 2 दिवस डिवाइड झालेली आहे, 2 दिवस विभागलेली आहे। 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर ह्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा विभागलेली असल्यामुळे दत्त जयंती ही 14 डिसेंबरला दाखवलेली आहे। 14 डिसेंबरला साधारणपणे 5 वाजता पौर्णिमा लागत आहे आणि 15 डिसेंबरला ती दुपारी 2:30 वाजता संपत आहे। त्यामुळे अन्नपूर्णा पूजन तुम्ही 14 तारखेला संध्याकाळी करू शकता, म्हणजे 5 वाजल्यानंतर, किंवा तुम्ही 15 तारखेला 2:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता। आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर असं संपूर्ण अन्नपूर्णा स्तोत्र अगदी हळुवारपणे आणि शांतपणे स्पष्ट उच्चारासहित कसं बोलायचं ते दाखवणार आहे। माझ्याकडे स्वामींची नित्य उपासनेची ही पोथी आहे। अशा पद्धतीची पोथी तुम्हाला कुठेही स्वामींच्या मठामध्ये किंवा देवळाजवळ जिकडे पोथ्या पुस्तकं मिळतात तिथे सहज मिळेल। त्यामध्ये जर अन्नपूर्णा स्तोत्र असेल तर ते पाहून तुम्ही नक्की घ्या। ह्या पोथीच्या शेवटी अन्नपूर्णा स्तोत्र दिलेला आहे। अन्नपूर्णा स्तोत्र हे थोडेसे मोठे असून उच्चारही थोडेसे सावकाशपणे आणि व्यवस्थितपणे करावे लागतात। तर आता आपण ह्या अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण करणार आहोत। ओम अन्नपूर्णा देवे नमः। अन्नपूर्णा स्तोत्र। नित्यानंदकरी वराभयकरी सौंदर्य रत्नाकरी निर्धूर्थाखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी नानारत्न विचित्र भूषण करी हेमांबराडंबरी मुक्ताहार विलंबमान विलस द्वक्षोज्य कुंभांतरी काश्मीरा गरुवासितांगरुचिरा काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी योगानंद करी रिपुषय करी धर्मार्थ निष्ठा करी चंद्रार्कानल भासमान लहरी त्रैलोक्य रक्षा करी सर्वेश्वर्य समस्त वांछित करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी कैलासाचल कंदरालय करी गौरी उमाशंकरी कौमारी निगमार्थ गोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्षद्वार कपाट पाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी दृश्यादृश्य विभूति वाहन करी ब्रह्मांड भांडोदरी लीला नाटक सूत्र भेदन करी विज्ञान दीपांकुरी श्री विश्वेशमना प्रसादन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी उर्वी सर्वजनेश्वरी भगवती मातान्नपूर्णेश्वरी
वेणी नील समान कुंतलहरी नित्यानदानेश्वरी सर्वानंद करी सदा शुभ करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी आदि शांत समस्त वर्णन करी शंभो स्त्रीभावा करी काश्मीरात्री जलेश्वरी त्रिलहरी नित्यांकुरा शर्वरी कामाकांक्ष करी जनोदय करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी देवी सर्व विचित्र रत्न रचिता दाक्षायणी सुंदरी वामे स्वादुपयोधरा प्रियकरी सौभाग्य माहेश्वरी भक्ताभीष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी चंद्रार्कानल कोटि कोटि सदृशा चंद्रांशुबिंबाधरी चंद्रार्काग्नि समान कुंडलधरी चंद्रार्कवर्णेश्वरी माला पुस्तक पाश शांकुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी शत्रत्राणकरी महाभयकरी माता कृपासागरी साक्षान्मोक्षकरी सदाशिवकरी विश्वेश्वर श्रीधरी दक्षाक्रंदकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षा देहि च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिवभक्ताच स्वदेशो भुवनत्रयम्। ओम श्री अन्नपूर्णा स्तोत्र संपूर्णम। ओम श्री अन्नपूर्णा देवे नमो नमः। तर आता मी तुम्हाला जे अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून दाखवलं ते तुम्ही रोज वाचू शकता किंवा रोज ऐकू शकता, त्यामुळे त्याचे उच्चार तुमच्या तोंडामध्ये अगदी छान बसतील आणि तुम्ही सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ते म्हणू शकाल। तर नक्की ह्याचं पठण करा किंवा श्रवण करा। त्याचबरोबर तुम्ही दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी तुमच्या देवघरातील अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर सुद्धा ते म्हणू शकता, अगदी शुभ असतं। तसेच आता पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा तुम्ही अन्नपूर्णा पूजन कराल त्या दिवशी सुद्धा हे स्तोत्र नक्की पूजा झाल्यानंतर म्हणा, त्यामुळे तुमच्या घरामध्ये आणि तुमच्यावर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहील, वास राहील। तर नक्की हे अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही पठण करा, ऐका, म्हणजे तुम्हालाही त्याचा लाभ मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। तसेच असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन असते ते नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। बाय फ्रेंड्स, नमस्कार।